हिंदकी सादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी ही आता सज्ज झालेली आहे। शीख धर्मियांकडून 2 दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। गुरु तेग बहादुरांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले। हिंदकी सादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी आता नांदेड नगरी सज्ज झालेली आहे। आजपासून 2 दिवस शीख धर्मियांकडून धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। तर आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, त्याबरोबरच आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे उपस्थित राहणार आहेत। उद्या गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आता या सगळ्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने नांदेड नगरी ही सज्ज झालेली आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांच्याकडून। रवी, 2 दिवस या भरभक्कम अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे। नांदेड नगरी कशा पद्धतीने सज्ज झाली आहे? खरं तर गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम जे आहे त्याचा हा खरं तर रेलचेल आहे या कार्यक्रमाची। आज आपण जे माझ्या मागे पाहत आहोत तो गुरुद्वारा सजलेला आहे। या ठिकाणाहून नगर कीर्तनाला सुरुवात होणार आहे। हा एक भक्ती सोहळा आहे ज्यामध्ये गुरुवाणी असेल आणि गुरु ग्रंथ साहेबांची जे पवित्र असा धर्मग्रंथ आहे तो एका पालखीतून नगर कीर्तनाच्या माध्यमातून तो मजल दर मजल करत शहरातून त्याची मिरवणूक निघत असते। आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये ठिकठिकाणी अनेकांनी रांगोळी काढून या सगळ्या नगर कीर्तनाचं स्वागत केलं जातं, पुष्पवर्षाव केला जातो या ठिकाणी। आणि या कार्यक्रमापासून सुरुवात होते आणि जवळपास इथून 4-5 किलोमीटर अंतरावरती एक मैदान आहे, ज्या मैदानावरती 52 एकर मैदानावरती या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्या ठिकाणी आजपासून म्हणजे साधारण 9 वाजल्यापासून ते उद्या रात्री 10 वाजेपर्यंत विविध कार्यक्रम असणार आहेत। आजच्या कार्यक्रमामध्ये खरं तर कीर्तन भजन असतं आणि याशिवाय गुरु तेग बहादुरांच्या धर्मकार्याला अनुसरून त्या ठिकाणी प्रवचन होत असतं। आणि आज या कार्यक्रमाला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान असणार आहेत, याशिवाय आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण असणार आहेत, याशिवाय हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी असणार आहेत। एकूणच आजच्या दिवशी विविध कार्यक्रम खरं तर धार्मिक कार्यक्रमच या ठिकाणी होत असतात। आणि उद्या देशाचे गृहमंत्री अमित शहा येणार आहेत, तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत, योगी आदित्यनाथ देखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येणार आहेत। एकूणच खरं तर हे शहीदी समागम आहे, त्यामुळे प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमालाच या ठिकाणी महत्त्व दिलं जातं। आणि आज सकाळपासून नांदेड नगरी सजलेली आहे। देशभरातून नाही तर देशबाहेरून लाखो भाविक या कार्यक्रमासाठी या ठिकाणी येत असतात। अगदी, त्यामुळे या सगळ्याच कार्यक्रमांकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.